स्टुडंट्स, तर लास्ट टाइम आपण बघितलेलं होतं फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. द सबस्टन्स विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट आर कॉल्ड ॲज फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. असे सबस्टन्सेस की जे मॅग्नेटला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात, त्या मटेरियल्सला, त्या सबस्टन्सेसला काय म्हणतो आपण? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असं म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे. याचं एक्झाम्पल काय येणार बघा. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल इज लाईक दिस. आता फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे एक्झाम्पल काहीच आहेत. लक्षात घ्या. कुठले कुठले एक्झाम्पल आहेत? फर्स्ट इज आयर्न, सेकंड इज निकेल, नेक्स्ट इज कोबाल्ट, नेक्स्ट गॅडोलिनियम. आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की बुकमध्ये एक मिस्टेक आहे आणि ती मिस्टेक काय आहे? पॅरामॅग्नेटिक मटेरियल्समध्ये H2O दिलेला आहे पॅरामॅग्नेटिक, पण H2O पॅरामॅग्नेटिक नाहीये, तर ते काय आहे? डायमॅग्नेटिक आहे. ती बुकमध्ये एक मिस्टेक आहे, ते एक लक्षात ठेवा. मी देताना डायमॅग्नेटिक मध्ये H2O दिलंय, परंतु टेक्स्ट बुक मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला पॅरामॅग्नेटिक H2O आहे असं दिलेलं आहे. ओके, दॅट इज अ मिस्टेक. सो आयर्न, निकेल, कोबाल्ट, गॅडोलिनियम, डायस्प्रोसियम, ओके, हे एवढेच इलेमेंट जे आहेत ते काय आहेत? फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले नाही आहेत. अँड देअर अलॉईज, अँड देअर अलॉईज, म्हणजे हे इलेमेंट आणि त्यांचे अलॉईज हे काय असतात? फेरोमॅग्नेटिक मटेरियल असतात. आयर्न, निकेल, कोबाल्ट, गॅडोलिनियम, डायस्प्रोसियम अँड देअर अलॉईज. ओके. आता फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. अकॉर्डिंग टू डेफिनेशन, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक येणार आहे, these are strongly attracted towards the magnet. Okay, these substances are strongly attracted towards magnet. These substances are strongly attracted towards the magnet. Second, these substances have strong tendency to move from the weak part to the strong part of the magnetic field. म्हणजे हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर ठेवले, नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर ते वीक मॅग्नेटिक फील्ड मधून, म्हणजे वीक रिजन मधून स्ट्रॉंग रिजन कडे ऑटोमॅटिकली मूव्ह होतात. ओके, they have strong tendency to move from weak to strong region of magnetic field. Weak to strong region of the magnetic field. Okay, third important property is that they exist in solid state only. म्हणजे लिक्विड आणि गॅसियस स्टेट मध्ये फेरोमॅग्नेटिक मटेरियल एक्झिस्ट करत नाहीत. हे एक महत्वाचा MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू कॅरेक्टरिस्टिक आहे. लक्षात घ्या. पॅरामॅग्नेटिक किंवा डायमॅग्नेटिक लिक्विड गॅसेस मध्ये असतात, परंतु फेरोमॅग्नेटिक लिक्विड किंवा गॅसेस स्टेट मध्ये नसतात. ते फक्त सॉलिड स्टेट मध्ये असतात. दे एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. ओके, त्याचबरोबर फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा आपण रॉड जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केला, तर तो कुठल्या डायरेक्शन येऊन थांबणार आहे?
मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येऊन थांबणार आहे. तो नॉर्थ पोल साऊथ पोल दोन्हीकडे अट्रॅक्ट होणार अँड फायनली इट कम्स टू द रेस्ट पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. If a rod of ferromagnetic material is suspended in external magnetic field, it comes to rest parallel to magnetic field. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट फिफ्थ प्रॉपर्टी, यांची ससेप्टिबिलिटी पॉझिटिव्ह आणि हाय असते. देअर susceptibility is positive and susceptibility is positive and high. ओके, याचे ससेप्टिबिलिटी फॉर एक्झाम्पल किती असते बघा. ससेप्टिबिलिटी फॉर एक्झाम्पल प्लस असणार आहे आणि ती 100 to 1000च्या मध्ये असणार आहे. 100 to 1000च्या मध्ये, म्हणजे थोडक्यात ते काय होतात, स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतात. आणखी एक महत्वाची याचं कॅरेक्टरिस्टिक लिहू शकताय की फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये डोमेन स्ट्रक्चर एक्झिस्ट करतं. डोमेन स्ट्रक्चर म्हणजे काय ते आपण पुढे बघणार आहे. ओके, डोमेन स्ट्रक्चर exist in ferromagnetic material. Okay, so these are some characteristics of the ferromagnetic material. एवढेच आपण कॅरेक्टरिस्टिक लिहू शकतो. आता हे फेरोमॅग्नेटिझम कशामुळे क्रिएट होतं, म्हणजे स्ट्रॉंग अट्रॅक्शन एवढं का प्रोड्यूस होतं, त्याचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. तर एक्झाम मध्ये काही वेळेला क्वेश्चन असतो की एक्सप्लेन फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. एक्सप्लेन फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थेरी. सो डोमेन थेरीचा वापर करून काय करायचं आहे, फेरोमॅग्नेटिझम आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. फेरोमॅग्नेटिझम नेक्स्ट डोमेन थेरी आपल्याला बघायची. डोमेन थेरी. ओके, आता फेरोमॅग्नेटिझम एक्सप्लेन करण्यासाठी डोमेन थेरी जी आहे ती एका फ्रेंच फिजिसिस्टनी इंट्रोड्यूस केलेली आहे, P.E. वेस्ट यांनी. ओके, सो पॉइंट नंबर 1, दिस थेरी is proposed by P.E. Weiss to explain ferromagnetism. ओके, सो फेरोमॅग्नेटिझम एक्सप्लेन करण्यासाठी P.E. वेस या सायंटिस्टनी काय केलेली आहे, या फिजिसिस्टनी ही डोमेन थेरी प्रपोज केलेली आहे.
Okay, point number 2. This theory is proposed by P.E. West to explain ferromagnetism. ओके, आता फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचा प्रत्येक ऍटम हा काय असतो, एक मॅग्नेटिक डायपोल असतो. लक्षात घ्या, एक मॅग्नेट असतो. प्रत्येक ऍटम हा काय असतो, मॅग्नेटिक डायपोल असतो. कारण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस प्रमाणे याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असले तर एकमेकाचं डायपोल मोमेंट ते कॅन्सल आउट करू शकत नाहीत. आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे प्रत्येक ऍटम हा काय असणार आहे, मॅग्नेटिक डायपोल असणार आहे. ओके, so every atom of ferromagnetic substance is a magnetic dipole. आणि हे डोमेन म्हणजे काय असतं, तर डोमेन्स आर very small regions in ferromagnetic material or ferromagnetic substance. Domains are very small regions in ferromagnetic substance in which all atomic dipoles are in same direction. म्हणजे बघा, जसं पॅरामॅग्नेटिकचा प्रत्येक ऍटम डायपोल असतो तसा फेरोमॅग्नेटिकचा प्रत्येक ऍटम देखील काय असतो, डायपोल असतो. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये डोमेन स्ट्रक्चर असतं. आता डोमेन स्ट्रक्चर म्हणजे काय, काही वेळेला डोमेनची 1 मार्कला डेफिनेशन येऊ शकते. तर डोमेनचे डेफिनेशन काय आहे बघा, डोमेन्स आर very small regions in ferromagnetic substance or ferromagnetic material, very small regions in ferromagnetic material in which all atomic dipoles are in same direction. हे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस, डोमेन म्हणजे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये छोटे छोटे रिजन्स असतात की ज्या रिजन मध्ये काय होतं, सगळे ऍटोमिक मॅग्नेट्स किंवा ऍटोमिक डायपोल्स सेम डायरेक्शन असतात. याची डायग्राम जर काढायची झाली तर डायग्राम अशी येणार आहे. All atomic dipoles are in same direction. Okay, so for example, this is one region, this is one region, this is another region. यांची साईज कमी जास्त असू शकते. ओके, so all dipoles in this region will be in same direction. All atomic dipoles will be in same direction like this. So domains are the small regions in ferromagnetic material in which all atomic dipoles are in same direction. Like this. याला काय म्हणायचं, डोमेन असं म्हणायचं. दिस इज कॉल्ड ॲज डोमेन ऑर डोमेन स्ट्रक्चर. ओके, तर लक्षात आलं का बघा, डोमेन म्हणजे काय, एव्हरी ॲटम ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज अ मॅग्नेटिक डायपोल. आणि डोमेन्स काय असतात, डोमेन्स आर व्हेरी स्मॉल रिजन्स इन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इन विच ऑल ॲटोमिक डायपोल्स आर इन सेम डायरेक्शन. ओके, डोमेनची डेफिनेशन व्हेरी सिम्पल आहे. डोमेन म्हणजे काय असतात, स्मॉल रिजन्स इन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असतात की ज्याच्यामध्ये ऑल ॲटोमिक डायपोल्स आर इन सेम डायरेक्शन असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर या डायपोलची साईज साधारणपणे किती असते, तर साईज ऑफ डायपोल इज अ फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटर, दॅट इज 10⁻⁻6 मीटर टू 10⁻⁻4 मीटर. ओके, साईज ऑफ डोमेन
size of domain is fraction of millimeter. फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटर म्हणजे मिलीमीटर पेक्षा काय असतात, कमी साईजचे असतात. फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटर दॅट इज 10⁻⁻6 मीटर टू 10⁻⁻4 मीटर. 10⁻⁻4 मीटर म्हणजे 0.1 mm आणि 10⁻⁻6 मीटर म्हणजे 0.001 मिलीमीटर. ओके, and every domain contains 10⁻10 to 10⁻17 atomic dipoles. Okay, each domain contains प्रत्येक डोमेन मध्ये किती atomic dipole असतात? each domain contains 10⁻10 to 10⁻17 atomic dipoles. म्हणजे प्रत्येक डोमेन मध्ये एवढे छोटे छोटे मॅग्नेट असतात. 10⁻10 to 10⁻17 atomic dipoles. ओके, तर हा डोमेनचा पार्ट लक्षात आला का बघा. या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. ओके, तर डोमेन्स हे स्मॉल रिजन्स आहेत इन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इन विच ऑल ॲटॉमिक डायपोल्स आर इन सेम डायरेक्शन. साईज ऑफ डोमेन किती असते? फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटर असते, म्हणजे 10⁻⁻6 मीटर टू 10⁻⁻4 मीटर असते. आणि प्रत्येक डोमेन मध्ये साधारणपणे किती ॲटॉमिक डायपोल किंवा किती ॲटम्स असतात? तर 10⁻10 to 10⁻17 ॲटॉमिक डायपोल असतात आणि ते सगळे एका डायरेक्शन असतात. आणि त्याचबरोबर हे डोमेन जे आहे ते काय होतात? फिक्स्ड साईजचे नसतात, लक्षात घ्या. Their boundaries are movable. Okay, boundaries of domain are movable. Okay, डोमेनच्या बाउंड्रीज ज्या आहेत, ओके, बॉर्डर्स जे आहेत त्या मुव्हेबल असतात. म्हणजे एखादा डोमेन एनलार्ज इन साइज होऊ शकतो, दुसरा डोमेन डिक्रीज इन साइज होऊ शकतो, अँड सो ऑन. ओके, so boundaries of domain are movable, they are not fixed. So this is about domain. आता डोमेन थेरीच्या साहाय्याने याचं मॅग्नेटायझेशन कसं होतं हे कसं एक्सप्लेन केलेलं आहे बघा. आता ज्यावेळी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलेलं नसतं त्यावेळी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलेलं नसताना त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज नसतात. डोमेनला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात, लक्षात घ्या, परंतु पूर्ण सबस्टन्सला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज नसतात. आणि असं का असतं? कारण इनिशियली सगळे डोमेन जे आहे ते रॅन्डमली ओरिएंट झालेले असतात अँड देअरफॉर दे कॅन्सल इच अदर्स डायपोल मोमेंट. ओके, तर इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय होतंय बघा. इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळी लावलेलं नसतं, ओके, इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड all domains are randomly oriented. All domains are randomly oriented, therefore they cancel each other's dipole moment. सुरुवातीला सगळे डोमेन जे आहेत ते रॅन्डमली ओरिएंट असतात आणि त्याच्यामुळे ते एकमेकाचं डायपोल मोमेंट काय करतात? कॅन्सल आउट करतात. ओके, ज्यावेळी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नसतं त्यावेळी ऑल डोमेन्स कसे असतात? रॅन्डमली ओरिएंटेड असतात. म्हणजे एक वर असेल तर दुसरा डाऊनवर्ड असणार, तिसरा टुवर्ड्स राईट असेल तर चौथा टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे, तिसरा तिरका असेल तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन चौथा असणार आहे. या पद्धतीने कंटिन्युअसली त्यांचे डायरेक्शन जे आहे ते रॅन्डमली ओरिएंट असतात आणि त्याच्यामुळे ते एकमेकाचं डायपोल मोमेंट कम्प्लिटली कॅन्सल आउट करून टाकतात. ओके, so once again बघा, in absence of external magnetic field all domains are randomly oriented, therefore they cancel each other's dipole moment. Okay,
पुन्हा एकदा याची डायग्राम आपल्याला ड्रॉ करावी लागेल. सो डायग्राम विल बी लाईक दिस. ओके, तर या डोमेनची रिझल्टंट डायरेक्शन सपोज अशी असेल, तर याची काहीतरी फॉर एक्झाम्पल ही अशी असणार आहे. याची बहुतेक अपवर्ड, याची डाऊनवर्ड, याची या पद्धतीनं, याची डायरेक्शन काहीतरी अशी असेल, याची टुवर्ड्स लेफ्ट असेल, याची टुवर्ड्स राईट असेल. म्हणजे हे डोमेन जे आहे ते या पद्धतीनं असतात की ते रँडमली ओरिएंटेड असतात, एकमेकाचं डायपोल मोमेंट कॅन्सल करतात. ओके, सो दिस इज ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आता वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यावर काय होतं? फेन मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करायचं आहे, पण सुरुवातीला थोडंसं वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करायचं आहे. फेन वीक एक्सटर्नल magnetic field is applied domains. हे बघा, वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर काय होतं? डोमेन्स इन डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, डोमेन्स इन डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ग्रो इन साइज. कारण तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की डोमेनच्या बाउंड्रीज फिक्स नसतात, त्यांची साईज फिक्स्ड नसते, बरोबर. तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होतं? डोमेन्स इन डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन असणारे जे डोमेन्स आहेत ना, त्यांची साईज वाढते, ग्रो इन साईज. अँड दोज इन अपोजिट डायरेक्शन reduces in size, ओके. तर ही आपल्याला अशीच थोडीशी डायग्राम काढावी लागणार आहे. तर आता इथं कसं होणार बघा, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड सपोज मी काय केलं, लेफ्ट टू राईट असं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं. मॅग्नेटिक फील्ड लेफ्ट टू राईट आणि वीक मॅग्नेटिक फील्ड आहे. तर त्या डायरेक्शन असणारे डोमेन्स जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं बघा, हा डोमेन काय आहे, त्या डायरेक्शन आहे, तो काय होणार आहे? इट विल ग्रो इन साईज. त्या डायरेक्शन असणारा डायपोल डोमेन जो आहे तो ग्रो इन साईज होणार आहे. आणि अपोजिट डायरेक्शन असणारा जो आहे ना, इट रिड्युसेस इन साईज. म्हणजे फॉर एक्झाम्पल अपोजिट डायरेक्शन असणारा या पद्धतीनं रिड्यूस होणार आहे, लाईक दिस. Okay, so when weak external magnetic field is applied, domain in direction of external magnetic field काय होतं? Grow in size, and that are which are in opposite direction of external magnetic field reduces in size, and therefore it gets magnetized. ओके, आता इथे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड समजा रिमूव्ह केलं तर काय होणार आहे? Now if this weak external magnetic field
weak magnetic field is removed. Domains return to their original size. Return to original size. डोमेन काय होतात, ओरिजिनल साइजला रिटर्न करतात. अँड substance is completely demagnetized. Substance is completely demagnetized. ओके, आणि फायनल पॉइंट असणार आहे दॅट इज स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होणार आहे. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर सगळेच डोमेन काय होतात, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन ओरिएंट होतात. when strong external magnetic field is applied, when strong external magnetic field is applied, ओके, काय होणार, ऑल डोमेन फ्लिप्स टू, फ्लिप म्हणजे येणं, ओके, टर्न होणं, फ्लिप्स टू डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ external magnetic field and substance is strongly magnetized. And substance is strongly magnetized. सबस्टन्स काय होतं, स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन होतं. ओके, आणि याची डायग्राम बघा कशी येणार. इट इज लाईक दिस. जे सगळे डोमेन जे आहेत ते एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येणार आहेत. मध्ये कुठलीच बाउंड्री नसणार आहे मग. ओके, सो दिस इज डायरेक्शन ऑफ द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज्ड. आता इथं दुसरी एक महत्वाची गोष्ट काय होते, इफ दिस स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ड, ते सगळे डोमेन त्यांच्या ओरिजिनल साईजला रिटर्न होऊ शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होतं, सम रेझिड्युअल मॅग्नेटिझम इज प्रोड्युस्ड इन द, म्हणजे तो कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज होत नाही, त्याच्यामध्ये थोडंफार मॅग्नेटिझम काय होतं, शिल्लक राहतं. त्याला काय म्हणतो आपण, रेझिड्युअल मॅग्नेटिझम किंवा रिमेनन्स असं म्हणतो, लक्षात घ्या. ओके, when this strong magnetic field is removed, strong magnetic field is removed, strong magnetic field आपण रिमूव्ह केलं, all domains cannot return to, all domains cannot return to original size. सगळे डोमेन ओरिजिनल साइजला रिटर्न होऊ शकत नाहीत. and therefore substance is not completely demagnetized. सबस्टन्स जो आहे तो कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज होऊ शकत नाही.
some amount of magnetism remains in that material, which is called as remanence or residual magnetism. Some magnetization remains in that material, which is called as residual magnetism. रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. सो इन दिस वे कंप्लीट डोमेन थेरी आहे. तर डोमेन थेरी लक्षात आली का बघा सुरुवातीपासून. डोमेन थेरी म्हणजे काय, ही डोमेन थेरी कुणी प्रपोज केलेली आहे, तर पीई वेईस या फ्रेंच फिजिसिस्टनं डोमेन थेरी एक्सपेरिमेंटल रिझल्ट वरून काय केलेली आहे, एक्सप्लेन केलेली आहे, प्रपोज केलेली आहे. तर एव्हरी ॲटम ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इज अ मॅग्नेटिक डायपोल. प्रत्येक ॲटम हा काय असतो, मॅग्नेटिक डायपोल असतो. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये व्हेरी स्मॉल रिजन्स असतात, ओके, की ज्याच्यामध्ये सगळे ॲटॉमिक डायपोल सेम डायरेक्शन असतात आणि त्यालाच काय म्हणतो आपण, डोमेन असं म्हणतो. तर साईज ऑफ डोमेन साधारणपणे किती असते, फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटर असते, म्हणजे 10⁻⁻6 मीटर टू 10⁻⁻4 मीटर असते. आणि ईच डोमेन कंटेन्स 10⁻10 टू 10⁻17 ॲटॉमिक डायपोल. एका डोमेनमध्ये 10⁻10 टू 10⁻17 डायपोल असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डोमेनच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या मुव्हेबल आहेत. ओके, बाउंड्रीज ऑफ डोमेन आर मुव्हेबल. इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय होतं, ऑल डोमेन्स आर randomly oriented and therefore they cancel each other's dipole moment. When weak external magnetic field is applied, domains in direction of external magnetic field grow in size and those in opposite direction reduces in size. Okay, म्हणजे वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन असणारे डोमेन्स त्याची साईज वाढते आणि अपोजिट डायरेक्शन असणाऱ्यांची साईज काय होते, कमी होते. अँड देअरफोर इफ दिस, आणि त्याच्यामुळे ते मॅग्नेटाइज होणार. आणि वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर सगळे डोमेन त्यांच्या ओरिजिनल साईजला येऊ शकत नाहीत. सॉरी, वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर सगळे डोमेन त्यांच्या ओरिजिनल साईजला येतात अँड देअरफोर इट इज कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज्ड. स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होतं, सगळेच डोमेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येतात आणि ते स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतं. आणि हे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केल्यानंतर सगळे डोमेन त्यांच्या ओरिजिनल साईजला येऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे तो कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज होत नाही. ओके, some magnetization remains in that material which is called as residual magnetism. Okay, so in this way related to ferromagnetic substances there is a domain theory. तर या पद्धतीने ही डोमेन थिअरी आहे, हे लक्षात ठेवा. ओके,